थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा आणि ताकद देणारं काहीतरी हवं असेल तर कुळीथ हा सर्वोत्तम पर्याय आहे. याला हुलगे असेही म्हणतात. आज आपण कुळथाचे 2 प्रकार पाहणार आहोत. झटपट होणारे पारंपरिक कुळथाचं सूप आणि माडगं. कुळीथ किडनी स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. तसेच वजन कमी करण्यासाठी, स्नायूंच्या मजबूतीसाठी, तसेच सर्दी खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी हे प्रभावी मानले जाते. हे पचायलाही अत्यंत हलके आणि पौष्टिक असे सूप आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी अर्धा वाटी कुळीथ घेतले आहे. आता हे कुळीथ मी छान खरपूस भाजून घेणार आहे. 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर कुळीथ आपण इथं छान भाजून घेतले आहेत. बघा या प्रकारे. आता हे कुळीथ मी एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेणार आहे. आता आपले कुळीथ छान गार झाले आहेत. आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये शक्य तेवढं आपण याला बारीक करून घेणार आहोत. बघा याप्रमाणे. थोडंच असल्यामुळे आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे. याच्यातलं काही पीठ वापरून उरलेलं पीठ तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता. आता इथे मी 2 चमचे कुळथाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घेणार आहे. आता खलबत्त्यात मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि हे आपण छान कुटून घेणार आहोत. यात तुम्ही एक मिरची सुद्धा टाकू शकता, पण मी मिरचीऐवजी तर काळी मिरी पावडर वापरत आहे. आणि तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ते बारीक करू शकता, पण ठेचलेल्या लसणाची छान टेस्ट लागते या सूपमध्ये. बघा आपला लसूण ठेचून झाला आहे. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून जिरं थोडं परतून घेत आहे. आता यात ठेचलेलं लसूण आलं, कढीपत्ता आणि थोडं हिंग टाकून हे परतून घेणार आहोत. लसूण चांगला परतला गेला की मग आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. आणि आता चवीपुरता मीठ, थोडी कोथिंबीर, काळी मिरी पावडर हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घे. पाणी आता गरम झालं आहे. त्यामध्ये आता आपण मिक्स केलेलं कुळथाचं पीठ टाकून घेऊ आणि हे पीठ छान मिक्स करून घेऊ आणि याला छान उकळून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटात आपलं सूप तयार आहे. आहे ना सोपी रेसिपी आणि तेवढी पौष्टिकही. आणि आपलं कुळथाचं गरमागरम सूप तयार आहे. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून हे गार्निश करू. आणि हे प्रोटीनयुक्त सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे सूप कसं वाटलं. आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, कुळथाचं माडगं म्हणजेच गोड सूप. आता एका पॅनमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कुळथाचं पीठ टाकून घेत आहे. आता हे पीठ आपण छान मिक्स करून घेत आहोत. पीठ छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये मी 2 चमचे गुळाची पावडर, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा बारीक केलेली बडीशोप आणि चिमूटभर मीठ टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता याला पण आपण छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटात आपला हुलग्याचं माडगं तयार आहे. गरमागरम माडगं आता आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊ आणि याच्यावर 1 चमचा छान साजूक तूप टाकून आपलं हुलग्याचं माडगं पिण्यासाठी तयार आहे. आहे ना हे सुद्धा सोपी रेसिपी. या दोन्ही रेसिपी तुम्ही या थंडीत नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये.